गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वात पहिले ओम साईराम सर्वांना. तर बघा, मी आज इथे तवा ठेवून घेतला आहे. तव्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे, जिरं टाकून घेतलं आहे आणि की मुलं माझी झोपलेली आहेत. तर मी आज काही कटिंग वगैरे असं काही दाखवणार नाही, बस टाईमपास पण करणार नाही, कारण की माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज पण नाही तेवढं. आणि आता मी जिरं नीट तडतडून देणार आहे. आणि आज आपण बनवणार आहोत, बघा, मी कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे, मिरची घेतली आहे आणि मटकी घेतली. म्हणजे इथे मी सुकी मटकी अशी थोडीशी हे बनवणार आहे, थोडीशी ओलसर. तुम्ही म्हणशाल काही तेच कांदा लसूण मिरची तेच दाखवते, पण तसं मला सिंपल खायला जास्त आवडतं. ग्रेव्हीचं मी फार काही खाते मी ग्रेव्हीचं आवडतं मला, पण कधीतरी खाते, कारण की त्याने मला त्रास पण नाही होतो आणि मी शक्यतो खात नाही आणि मला एवढं टाईम पण नाही. म्हणतात ना, असा निश्चित जीव नाही माझा. त्यामुळे मी मुलं झोपली की पटकन काहीतरी खाऊन घ्यायचं, बनवून घ्यायचं. मग मुलं उठले की दोघांकडे बघावं लागतं मला. तर लसूण नीट फ्राय करून देते. असं रेड थोडंसं असं ब्राऊन कलर आला पाहिजे, असं गोल्डन कलर थोडासा, म्हणजे की त्याचा वास वगैरे निघून जातो. आणि गावी तर कच्चा लसूण खातो, खूप आवडतं त्याला कच्चा लसूण. यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेते. माझ्या हळदीचा चमचा खूप मोठा आहे, नुसता चमचा झटकला तरी हळद पडते. त्यामध्ये मी मिरची घालून घेते आणि हे आता मी फ्राय होऊन देते. तर आज आपण कालच्यासारख्याच मस्त गप्पा मारू. तुमचे व्ह्यूज बघून मला खूप छान वाटतं आहे आणि काही चांगले लोक लाईक पण करत आहे. जसे की म्हणतात ना, चाळीतला कांदा असतो, चाळीत सगळे चांगलेच कांदे भरलेले असतात. पण मार्केटला जेव्हा नेतो आपण तेव्हा मोठा कांदा, मीडियम कांदा, लहान कांदा, ढोबळा कांदा, तर जो मोठ्यातला मोठा कांदा म्हणतात ना, म्हणजे ते चांगल्यातलं चांगलं, ते लोक मला लाईक करताय, सबस्क्राईब करताय आणि खरंच मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मी नेहमी म्हणते. आणि लवकरच मला व्हिडिओमध्ये मला म्हणजे की फ्रंट टू फ्रंट बोलायचं आहे, मला दाखवायचं आहे, मला स्वतःला दाखवायचं आहे. माहीत नाही मी त्या व्हिडिओमध्ये बसते की नाही, कारण की माझी तब्येत वगैरे बघू आपण. आणि मला खरं तर अशी लाजून वाटते की मला जर कोणी बघितलं तर अरे ही कशी होती कशी झाली, किंवा बघा आधी तर किती शायनिंग मारायची, कशी राहायची, आता काय केलं यूट्यूबचं आणि कसं बनवते स्वयंपाक, कसं पण असं म्हणजे बऱ्याच गोष्टी मनात येतात. पण ते मला करायचंच आहे. आता हे जळून जाण्यापेक्षा मी आधी कांदा टाकून देते. आणि व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघत चला प्लीज. तर आज आपण बोलणार आहे माझं वय किती, माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, आणि माझं लग्न कधी झालं, एज डिफरन्स किती आमच्या दोघांमध्ये, आपण आज ह्या गोष्टींवर बोलणार आहोत. तर माझी वय 30 वर्ष मला चालू आहे, म्हणजे 30वं मला चालू आहे आता. म्हणजे मी काही फार हे नाही, जास्त वयाचं नाही, पण माझा आवाज हा म्हाताऱ्या माणसांसारखा आहे. तर माझं वय काही जास्त नाही आहे, पण आवाज चांगला होता. पण ते शिकून मुलांना ओरडून आवाज जाड झाला. आणि आता लेकरांनाही सारखं दिवसभर ओरडावं लागतं. तर माझं 30 वय आहे आणि माझं लग्न हे कोरोनामध्ये झालं, म्हणजे की 2021मध्ये. लग्न 2021मध्ये झालं आणि त्यावेळेस खूप रेस्ट्रिक्शन होतं की इतकेच माणसं बोलायची, इतक्याच वेळेत लग्न झालं पाहिजे, राजावाजे नको, असं ढोल ढोलकी नको, काहीच नको, एवढेच माणसं आणायची, एवढेच माणसं न्यायची सगळे. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळे शॉप बंद होते. मी शॉपिंग तर अशी चोरून केली, म्हणतात ना, असं दुकानाचे शटर लावून शॉपिंग केलेली मी लग्नाची. असं ओळखीने जाऊन आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि बस्ता वगैरे तसंच झालं. आणि मग काही घरापुढेच लग्न केले, तेव्हा काही कार्याला येतं लावून नव्हतं, काही नव्हतं. त्या पिरियडमध्ये माझं लग्न झालं. आई बापाला होती इच्छा मोठी लग्न करण्याची, पण करोना पण होता आणि बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की माझ्या
ते घरचं दुनादारी आपटण्यात काही अर्थ नाही आहे, त्यामुळे ते लग्न छोटंच केलं. त्यानंतर याच्यात मी थोडीशी मिरची टाकून घेते, थोडासा काळा मसाला टाकते चवीसाठी. मीठ टाकायचं बाकी अजून, मीठ मी नंतरच टाकते. आणि यात मी मटकी टाकून घेते मस्तपैकी. खरं तर मला मटकी अशी आधी भाजून घ्यायला आवडते, म्हणजे ते कडूपणा निघून जातो. नंतर ते हळदी मिठात मी शिजवून घेते आणि मग मी मटकी करत असते. पण मग आता नाही केलं, कारण की मुलं पण उठतील माझे. एवढं सिस्टमॅटिक करायला टाईम पण नाही. काहीतरी खायचं, दिवस काढायचा, जातील दिवस निघून. लेकरं मोठं होतील माझे, होण्यासारखी लेकरं आहे मला देवाने दिलेली. बघा आता मी ना नीट जरा परतू देते, किंवा म्हणजे थोडंसं फ्राय होऊ देते चांगलं असं. शिजली पाहिजे पण ती. आणि नंतर थोड्या वेळाने मी मीठ टाकणार आहे. तर आमच्या दोघांचं एज डिफरन्स जे आहे ते 1 वर्षाचं आहे. आणि एज डिफरन्स कसं, मी त्यांच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी. मग तुम्हीच समजून जा आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज. तुम्ही म्हणता पहिल्या व्हिडिओमध्ये ते खूप सांगितलं नाही की मला अभ्यासाचा आवडायचा, मी रात्री अभ्यास करायचे, मुलांच्या कधी नादी लागले नाही, असं नाही तसं नाही तसं नाही. तर माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आणि मी ज्या मुलावर म्हणजे की माझं प्रेम झालं त्याच मुलावर मी त्याच मुलासोबत मी लग्न केलं. आणि असं म्हणजे की खूप 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 म्हणजे नवनाथांचं पारायण लावलं, साईबाबांना साकडं घातलं, सगळ्या गोष्टी म्हणजे असं की त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी. कारण की आमचं थोडासा म्हणतात ना की म्हणतात कास्ट डिफरन्स होता. कास्ट काय डिफरन्स होता, ते पण मराठाच आहे, मी पण मराठाच आहे. तर म्हणतात ना देशमुख पाटील असं, त्यामुळे मग माझं घरचे नाही म्हणायचे. आणि मग आमची ओळख कशी झाली, काय झाली, सगळं सांगाल मी तुम्हाला नंतर. पण मग माझं लव्ह मॅरेज झालं आणि आमच्या दोघांमध्ये 1 वर्षाचा अंतर आहे. म्हणजे किती माझ्यापेक्षा लहान आहे, पण माझ्यापेक्षाही मॅच्युअर आहे, असं काही नाही. आम्ही दोघांना एकमेकांना समजून घेतो, असं काही नाही. ते मग ते एकदम अल्लड वागतात किंवा मी एकदम अल्लड वागते. आम्ही लोकांना अरेंज मॅरेज आहे असंच दाखवलं, आणि घरच्यांनी पण अरेंज मॅरेजसारखंच लग्न करून दिलं. असं लव्ह मॅरेजसारखं आम्ही ठरवलं होतं. खूप प्रयत्न करायचे आणि नाही त्यात आम्हाला यश मिळालं तर सोडून द्यायचं, आईबापाच्या पद्धतीने करायचं. पण पळून वगैरे द्यायचं नाही, असं कधी आम्ही विचार पण केला नाही. आणि एकतर आमचं म्हणजे कुंडलीमध्ये आधी पण प्रॉब्लेम दाखवला का असं होईल तसं होईल. परत दुसऱ्या ब्राह्मणांकडे बघितलं आणि मग ते योग्य सांगितलं की हां चालून जाईल. मग थोडंसं छान वाटलं त्याला पण, म्हणजे की माझ्या नवऱ्याला पण मला पण. मग आम्ही थोडं घरी सांगितलं, माझ्या बहिणीला दाजीला सांगितलं, आणि मग माझ्या आईवडिलांना सांगितलं, माझ्या भावाला सांगितलं. कोणीच आधी म्हणजे की सपोर्ट करत नव्हतं, काय नव्हतं. आणि मला खूप चांगले स्थळं यायचे, पण मग मला त्याच मुलासोबत लग्न करायचं होतं. कारण की परिस्थिती पाहून कोणाच्याही मागं जाण्यात काहीच अर्थ नाही. आज जगात बघताय श्रीमंताच्या घरी काय चाललं आहे, गरिबाच्या घरी तेच चालू, श्रीमंताच्या घरी चालू. माणसाचं म्हणजे की नारळात आहे कसं आपल्याला माहीत नाही का, मध्ये नारळ नासका आहे की चांगलं आहे हे आपल्याला माहीत नाही. पण आपण सपोज एखाद्या व्यक्तीसोबत राहिलेलो आहे काही काळ, म्हणजे की त्याच्याशी बोललेलो आहे, आपल्याला कळतं नाही की हा व्यक्ती कितपत चांगला आहे, कसा आहे, फेक आहे की रिअल आहे. मग मी सगळं माझं काही शेअर होतं ना माझ्या मनात, सगळं मी त्या व्यक्तीसोबत शेअर केलेलं होतं. आणि त्या व्यक्तीला सगळं काही माझ्याबद्दल त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. मग म्हटलं चला आयुष्यात हे काय पाहिजे, दुसरं सगळं जर तडजोडी करायच्याच असेल तर आपण काही करू शकतो, पण एकमेकांविषयी आपल्याला सर्व काही तर माहीत आहे. आणि मग मला म्हणजे असं की फार किचकट नाही गेलं त्या व्यक्तीसोबत आयुष्य काढायला. हा आहे सासरमध्ये थोडंसं म्हणजे की स्ट्रिक्ट आहे जरा, सगळीच फॅमिली सगळ्या स्ट्रिक्ट आहे. विचारांची म्हणजे थोडीफार आमची नाही जमत. पण मग असं नाही की ते लोक वाईट आहे, एवढंच की त्यांचे माझे विचार मॅच नाही होत कधी कधी. पण सासरी माझं खूप चांगले आहे, साधीभोळी माणसं आहेत. म्हणजे की साधीभोळी नसतात कोणी, पण साधीभोळीच म्हणावं.
आणि असं म्हणजे की असं काही मला कसल्या प्रकारचं प्रेशर वगैरे नाही. असं म्हणजे बाकीच्या मुलींना जसं असतं इतकंच काम कर तितकंच काम कर, म्हणजे इथं तरी माझा नवरा मला कधीच म्हणत नाही का ती हे काम कर ते काम कर. पण कधी कधी रागाच्या भरात म्हणून नाही जातो, पण जाऊ दे. अशा प्रकारे मी तुम्हाला शेअर केलं की माझं वय लव्ह मॅरेज आहे. आमच्या दोघांमध्ये 1 वर्षाचं अंतर आहे. बाकीचं मी अजून बरं सांगते आमचं लव्ह मॅरेज कसं झालं. आणि आमची काही फार दिवसांची ओळख नव्हती. मी जॉबला लागले, करोना आला आणि करोनामध्येच आमची ओळख झाली. ती कशी झाली काय झाली आता तुम्ही म्हणा, करोनामध्ये ती घराच्या बाहेर लोक पडत नव्हते, मग हिची ओळख कशी झाली, तर झाली आमची ओळख तशीच झाली. आणि मग आमचं करोनामध्येच लग्न झालं. आणि मग सर्वांनाही मुलगा म्हणजे दिसायला तर माझा नवरा खूप भारी दाखवल मी कधीतरी, जर माझं चॅनल ग्रोथ झालं तर मी दाखवल. नाहीतर ते म्हणशील ते मला हसतात आणि म्हणून मी संध्याकाळची व्हिडिओ बनवत नाही, असं मला लाजल्यासारखं होतं त्यांच्या पुढं. मग ते असं मागून मला हसतील, असं बघ आई कशी बोलते, एकटीच बोलू राहिली असं तसं, दादूला असं मुद्दाम येऊन उभीच राहतील असं. मग मला ते खूप असं छान नाही वाटणार. मग मी ते गेल्यावरच व्हिडिओ शूट करते. आणि अजून त्यांना माझं चॅनलही माहीत नाही, माया बघितलं असेल चोरून वगैरे. पण मग आहे त्यांना सवय असं गुपचूप माणूस नसलं का पंचायती करायची सवय आहेच त्यांना. बघत असतील व्हिडिओ तर म्हणशील आई हो माझ्याबद्दल काय बोलते. आणि तर असं आहे माझं आजचं की मी टेम्परेचर टाकले. माझं वय लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, एज डिफरन्स किती, आणि माझं लग्न जे की करोनामध्ये झालं. मुलगा जर चांगला असेल ना तर बाकी गोष्टी थोड्याफार निग्लेक्ट केलं पाहिजे, जसं की मुलाचं पेमेंट, मुलाचे घरचे असं म्हणजे की कमी जास्त असतं प्रत्येकामध्ये. असं नाही का मुलगी मोठ्या घरात जाईल, पैसा आहे मग मुलगी खूप असं छान राहील. उलट मोठ्या घरांच्या आहे ना असं म्हणजे की अपेक्षा खूप असतात त्यांचं, ते असंच राहायचं तसंच राहायचं, मुलीने असंच करायचं. तसं मला कसल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही का तू हेच कर तेच कर तेच कर. हां, सासरी तर मला साडीच घालावी लागते आणि माझ्या आईबापांनीच मला शिकवलेलं आहे की साडीच घालायची. इकडे ठीक आहे सिटीमध्ये म्हणजे आम्ही दोघंच राहतो, मी घालू शकते ड्रेस वगैरे, पण मी तिकडं साडीच घालते. आणि घरात मोठी माणसं आहे त्यामुळे त्यांचे विचार जुने, म्हणजे की असं मग आपण तसंच राहिलं पाहिजे. काय फरक पडणार आहे आपल्याला, इकडं तर आपल्याला राहायला भेटतं आहे ना, तिकडं आपली साडीच हाऊस करून घ्यायची इतकं काय. अशा पद्धतीनं आज मी माझा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. आता मी यात मीठ टाकून घेते. बोरं पण उठलेली माझी आता. एक तिकडून मला आवाज येते नाही की तेव्हा बघून गेला आई काय करते काय नाही. तर चला असेच गप्पा मारत जाऊ. प्लीज तुमचा सपोर्टची खूप गरज आहे. आपण असं छान बोललो जाऊ. माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा. मला तुमच्या व्ह्यूजची, तुमच्या सपोर्ट्सची खूप गरज आहे. लाईक करत जा. आणि की मेन म्हणजे प्लीज व्हिडिओ बघितला असेल तर मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तुमचा आजचा दिवस खूप छान जावो. साईबाबा चरणी हीच मी प्रार्थना करते. आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. आणि तुम्ही छान आशीर्वाद द्या माझ्या लेकरा बाळांना. बाकी चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.